मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं मार्केटची दिशा व्हिडिओमध्ये. आणि मार्केटचा डेटा हा आलेला आहे उद्यासाठी. तर डेटा थोडासा आज लेट आल्यामुळे व्हिडिओ थोडासा लेट मी बनवत आहे, पण डेटा हा फायनली आलेला आहे. आता डेटाच अनालिसिस केल्यानंतर डेटा हा मला थोडासा इमॅच्युअर दिसत आहे. त्यामुळे मार्केटचं सेंटिमेंट हे थोडंसं फ्लाईट टू साईडवेज दिसत आहे. हे काय फायनल सेंटिमेंट नाहीये. अजून आपण मार्केटचं स्ट्रक्चर सुद्धा अनालिस करणार आहोत आणि त्याच्यावरून आपण निष्कर्ष काढणार आहोत. तो निष्कर्ष सुद्धा मी इथे काढलेला आहे, बघू शकता तुम्ही. संपूर्ण मेसेज इथं तयार केलेला आहे. आता सध्या तरी आपण इथे डेटा थोडासा समजून घेऊया, डेटा नक्की आपल्याला काय सांगतोय. जर का तुम्ही इथे बघितलं, जे काही आपले रिटेलर्स आहेत, रिटेलर्सची पोझिशन काल इथे किती होती? 22% बुलिश मध्ये होते ते. आज ते 24% बुलिश झालेत. रिटेलरने त्यांची पोझिशन ही वाढवलेली आहे. जे की ऍज युजल रिटेलर हा नेहमी ट्रॅप होत असतो, तो रिटेलर इथे पोझिशन वाढवत आहे सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये. आता जर का DIIs बघितले, आपले डॉमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, तर त्यांनी सुद्धा सेलिंगची पोझिशन ही आज 1% वाढवलेली आहे. म्हणजे हे अजून सुद्धा मार्केटवरती थोडेसे बिअरिश आहेत. आता जर का थोडं FIIs कडे बघायला गेलो आपण, FIIs ने त्यांची सेलिंगची पोझिशन कालच्या मुकाबले थोडीशी कमी केलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता, पोझिशन ही FIIs ने कमी केलेली आहे त्यांची सेलिंगची. काही प्रमाणात थोडी थोडी बाईंग केलेली आहे काही इन्स्ट्रुमेंट्स मध्ये. आणि जर का आपण प्रो प्लेयर्स बघितले, प्रो प्लेयर्स काल बुलिश मध्ये होते एकदम, त्यामुळे आज मार्केट वरती गेलं. पण आज प्रो प्लेयर्स हे 25% मायनस आहेत. आता हे जे काही तुम्हाला डिफरन्स दिसतोय, हा डिफरन्सचा एक निष्कर्ष निघतोय, फ्लॅट टू साईडवेज. आता हे झालं डेटाचं. डेटा आपल्याला हे सांगतोय, पण मार्केटचं स्ट्रक्चर आणि जो काही चार्ट आहे, बायर्स आणि सेलरची सायकोलॉजी, या दोन्ही गोष्टी अनालिसिस केल्यानंतर एक फायनल असा निष्कर्ष मी काढलेला आहे, तो इथे तुम्हाला मी शो करतो. आता जर का आपण इथे एक गोष्ट चेकआउट केली कम्प्लिटली, तर आपल्याला एक गोष्ट इथे दिसून येईल की मार्केटचा जो काही डेटा आहे तो इनफ नाहीये. मार्केटचा डेटा अनालिसिस सोबतच जे काही आपलं प्राइस ऍक्शनचं स्ट्रक्चर आहे, त्या प्राइस ऍक्शनच्या स्ट्रक्चरच्या सोबतच जे काही बायर्स आणि सेलरची सायकोलॉजी आहे, चार्ट वरती काय दिसतंय, व्हॉल्यूम काय सांगतोय आपल्याला, जो काही इम्बॅलन्स आहे तो आपल्याला काय सांगत आहे, आजचा डेटाचा जो काही इम्बॅलन्स आहे त्यावरून एकच गोष्ट लक्षात येते, मार्केटचा डेटा हा थोडासा इमॅच्युअर आहे. आता इमॅच्युअर असण्याचं कारण काय आहे? मार्केट हे न्यूज ड्रिव्हन आहे. मार्केट सडनली गॅप अप ओपन होतंय, सडनली गॅप डाऊन मध्ये ओपन होतंय. मार्केट कोणतीच क्लिअर डायरेक्शन देत नाहीये. त्यामुळे FIs आणि DIs हे जे काही मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत, हे तर कन्फ्युज आहेतच. त्यासोबतच जे काही प्रॉप डेस्कचे प्लेयर आहेत, ज्यांना आपण प्रो प्लेयर्स म्हणतो, ते सुद्धा मार्केटवरती टोटली कन्फ्युज आहेत. आणि आपले रिटेलर बंधू यांचं तर वेगळंच काहीतरी सुरू आहे. हे अजून सुद्धा बुलिश आहेत, हे अजून सुद्धा कॉल बाय करत आहेत, अजून सुद्धा हे पुट सेल करत आहेत. यांची काहीतरी वेगळीच दुनिया आहे. म्हणून तर 90% रिटेलर हे लॉस करतात मार्केटमध्ये. त्याचं कारण इथे डेटामध्ये स्पष्ट दिसून येतं. आता बघा, आजच्या मार्केटचा आपण थोडासा आढावा घेऊया. आज मार्केटने काय केलं होतं की पॉझिटिव्ह ओपनिंग केली, म्हणजेच काय गॅप अप ओपनिंग होती. पण सकाळच्या सेशनमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं? थोडीशी प्राइस मध्ये विकनेस बघायला मिळाली. आणि मार्केटने आजचा गॅप हा फिल केलेला आहे. फिल केल्यानंतर जी काही लोअर लेवल आहे तिथून आपल्याला एक स्ट्रॉंग बाईंग दिसली. मार्केट हे सपोर्ट झोन जवळ बायर्सला ऍक्टिव्ह केलं आणि मार्केट हे वरती गेलं. थोडीशी रिकव्हरी दिसली आपल्याला, पण पुन्हा एकदा अप्पर लेवल पासून आपल्याला सेलिंग दिसलेले आहे. थोडंसं मार्केट सेलिंगला आलं, पुन्हा एकदा बायर्स ऍक्टिव्ह होते. आज मार्केट बायर्स घेऊन गेले, बिकॉज आज मार्केटचं स्ट्रक्चर जर का तुम्ही इथे चेकआउट केलं तर ते तुम्हाला असं दिसत असेल, थोडंसं काइंड ऑफ बुलिश असं ट्रेंड लाईन फॉलो करते. अशा टाईपमध्ये आजचं मार्केटचं स्ट्रक्चर तुम्हाला इथे विजिबल होत असेल. सो हे कशामुळे होत आहे की FIचं जर का तुम्ही एक गोष्ट बघितली तर त्यांनी त्यांच्या पोझिशन ह्या कमी केलेल्या आहेत. म्हणजेच काय की FIsने शॉर्ट कव्हरिंग केलेली आहे. हे आपल्याला डेटा सांगतोय. अजून मी चार्ट कडे गेलो सुद्धा नाहीये, स्क्रीनवरती आपण चार्ट लावलेला सुद्धा नाहीये. पण तरी सुद्धा आपल्याला स्ट्रक्चर कसं दिसतंय की FIsने इथे डेटामध्ये जर काही गोष्ट बघितली तुम्ही, तर त्यांनी इथे काय केलेलं आहे बघू शकता तुम्ही, की त्यांची पोझिशन हे FIs आहेत. इथे बघा, -8.50 आणि आजची किती आहे त्यांची, -3.90. म्हणजे काय की FIsने पोझिशन कमी केली नाही, त्यांनी प्रॉफिट बुकिंग केली, शॉर्ट कव्हरिंग केली आहे त्यांनी बेसिकली. म्हणजे मार्केट जे वरती ओपन झालं त्यांनी त्यांच्या पोझिशन काढून टाकल्या सगळ्या, असं झालं.
सो त्यामुळे थोडंसं बुलिश मुवमेंट आली मार्केटला, वरती ते घेऊन गेले. त्यांच्या पोझिशन कट झाल्यामुळे आज रिटेलरला थोडंफार काइंड ऑफ बेनिफिट झालेला आहे आणि मार्केट हे थोडंसं वरती गेलेलं आहे. आता अजून आपला डेटा काय सांगतोय, आता उद्याची जी काही संभाव्य हालचाल आहे त्या बाकीच्या गोष्टी तुम्ही नंतर मेसेज मध्ये रीड करा. पण सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे मित्रांनो आपला उद्याची संभाव्य हालचाल. जर मार्केट आजच्या सपोर्टवर टिकून राहिलं तर शॉर्ट कव्हरिंगमुळे मार्केट वरच्या रेजिस्टन्स झोनकडे मूव्ह होऊ शकतं. हे मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलं होतं. 24,300 ही लेवल तुम्हाला दिली होती आणि आज मार्केट 24,300 ला आलेलं आहे. आता पुढची लेवल काय असू शकते, सिंपल 24,500. मागच्या आपण कित्येक दिवसापासून या दोन लेवल डिस्कस करत आहोत, 24,500, 24,300 आणि फायनली खालची 24,000. दुसरी एक कंडिशन असे आहे की मार्केटमध्ये जर का सेलिंग प्रेशर वाढलं, रात्रीमध्ये काहीतरी होतंय. काल जर काही गोष्ट चेकआउट केली तर काल काय झालं होतं, क्रूड ऑइल वाढलं होतं, मार्केट पडलं होतं. आज काय झालं, एका रात्रीमध्ये क्रूड ऑइल पडलं, $115 पर बॅरल. ह्याच्यावरनं रेट हा पडून किती आला, $80 प्रति बॅरल. एवढा रेट हा आला. मार्केटमध्ये खूप जास्त उलटफुलट सुरू आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये. ब्रेंट क्रूडचे रेट जे एवढे पडले त्यामुळे आज आपलं मार्केट हे गॅप अप मध्ये ओपन झालेलं आहे. ही एक सिंपल पॅरामीटर आहे. सो ह्याचा परिणाम काय होतोय मार्केटवरती, सडनली मार्केट गॅप अप होतंय, सडनली मार्केट गॅप डाऊन होते. बरेच लोक काल म्हणत होते की मार्केट हे अजून खाली जाणार आहे, अजून पडणार आहे. पण तसं तर काही झालं नाहीये. मार्केट आज गॅप अप ओपन झालं. ज्यांनी काल पुट्स कॅरी केले त्यांची आज चांगली धुलाई झाली. आणि असे काही उलटे सुलटे रिटेलर आपले लोकच करतायत. हे इन्स्टिट्यूशन बघा किती सांभाळून काम करतायत. आता जर का सेलिंग प्रेशर वाढलं तर अजून मार्केट लोअर लेवलला टेस्ट करू शकतं. आणि जर का स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशनल बाईंग आली किंवा एक क्लिअर ब्रेकआउट दिसलं तर मार्केट एक स्ट्रॉंग ट्रेंड मध्ये जाऊ शकतं. तोपर्यंत कुठलाच ट्रेंड हा स्ट्रॉंग समजायचा नाहीये. इथे एक गोष्ट हायलाइट करतोय, स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशनल बाईंग किंवा क्लिअर ब्रेकआउट दिसल्याशिवाय स्ट्रॉंग ट्रेंड कन्फर्म होणार नाही. मार्केट हे ट्रेंडला जाईल, जातंय हे अजून सुद्धा कन्फर्म नाहीये. आता उद्या मार्केट कशा पद्धतीने रिएक्ट करतं हे आपल्याला समजणार आहे. आणि जर का महत्वाची एक गोष्ट तुम्ही बघितली तर मार्केट जे काही चार्ट वरती रिॲक्शन करतंय, जे काही आपल्याला प्राइस ऍक्शन दिसतंय, या सगळ्या गोष्टी डेटाच्या बेसिसवरती वर्क होत आहेत. आणि आता त्याच्याही पुढची एक गोष्ट तुम्हाला मला शो करायची आहे मित्रांनो, की आज मी एका स्टॉक मध्ये ट्रेड केलेला होता. आता तो स्टॉक कुठला होता, रेडिंग्टन म्हणून एक स्टॉक होता. त्या स्टॉकचा चार्ट मी एकदा तुम्हाला इथे शो करतो. आणि त्यामध्ये एंट्री करण्याचं नक्की प्रमुख कारण काय होतं माझं हे सुद्धा मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. इथे चार्ट आता तुम्हाला विजिबल होत असेल. चार्ट मी ओपन केलेला आहे. निफ्टी 50चा चार्ट ओपन केलाय. बघा चार्ट वरती काय स्ट्रक्चर दिसतंय. इथे मार्केट गॅप ओपन झाल्यामुळे काय झालं, FIIs मी थोडीशी वाट बघितली मार्केटला खाली येण्याची आणि इथे त्यांनी प्रॉफिट बुकिंग केली. इथे एकदा केली, इथे एकदा केली, पुन्हा मार्केट वरती गेलं. परत इथे त्यांनी त्यांची शॉर्ट कव्हरिंग सुरू ठेवली आणि त्यामुळे आज मार्केट वरती गेलं. पण शेवटी बघा 24,300 ही लेवल मी तुम्हाला सांगितली होती, मार्केट आज तिथेच क्लोज झालेलं आहे. त्या लेवलला त्याने 2 वेळा टेस्ट केलेला आहे बघा. आता उद्या जर का इथे ओपन झालं तर 24,300च्या वरती सस्टेन झालं पाहिजे मार्केट. त्याशिवाय मार्केट 24,500 साठी रेडी होऊ शकत नाही. आणि जर का मार्केट इथे कुठे फ्लॅटमध्ये असं ओपन झालं तर या झोन मध्ये थोडंसं साईडवेज दिसण्याची शक्यता आहे. बरोबर. सो आता हे झालं निफ्टीचं. मी तुम्हाला तो स्टॉक दाखवतो. त्या स्टॉकचं नाव होतं मित्रांनो रेडिंग्टन. रेडिंग्टन हा जो काही स्टॉक आहे तो स्टॉक जर का तुम्ही इथे बघितला, एका दिवसात तो इथे 11% दिसतंय. पण जर का नीट तुम्ही कॅल्क्युलेट केलं कालच्या क्लोजिंग पासून तर हा स्टॉक आज दिवसभरात 14% वरती गेलेला आहे. आता हा स्टॉक वरती गेला ठीक आहे, पण मी ह्याला पकडला कसा, हे समजलं कसं, जर का तुम्ही एक गोष्ट बघितली तर हा मागचे काही दिवस कम्प्लिटली फ्लॅट होता. त्यामध्ये काही व्हॉल्यूम दिसत नाही. आजच इथे एवढी ऍक्टिव्हिटी का दिसते. खाली जर का तुम्ही चार्टचा व्हॉल्यूम बघितला, मागचे काही दिवस व्हॉल्यूम हा कम्प्लिटली डेड आहे. आजच्या दिवशी तिथे का व्हॉल्यूम आलेला आहे. आणि व्हॉल्यूम आल्यानंतर ना आज मी त्यामध्ये ट्रेड सुद्धा एक्झिक्यूट केलेला आहे. आता युट्यूब वरती PNL शो करता येत नाही, त्यामुळे मी करत नाही. व्हिडिओ डायरेक्टली डिलीट केला जातो. पण इथे एक गोष्ट बघा की आज मी यामध्ये जवळजवळ 5 ते 5.5% प्रॉफिट हे बुक केलेलं आहे. आता हाय मोमेंटम एवढी आहे यामध्ये. जर का एक गोष्ट चेकआउट केली तुम्ही इथे,
तर एवढा व्हॉल्यूम हा आजच्या दिवशी का आला, स्टॉकला आजच का पकडला. आता ह्या गोष्टीवरती माझा स्टडी गेले 1.5 वर्ष सुरू होता. सो प्राईसचं स्ट्रक्चर, इन्स्टिट्यूशनलच्या ज्या काही फुटप्रिंट्स असतात ते त्यांचे काहीतरी पुरावे मागे सोडून जातात की आम्ही इथे एंट्री घेतोय. प्राइसचं बिहेवियर तसं असतं, व्हॉल्युमचं बिहेवियर तसं असतं. आता या सगळ्या गोष्टी अनालिसिस केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आपण जो काही विचार करतो मार्केटमध्ये तो थोडासा आपण बदलला पाहिजे. इन्स्टिट्यूशनल लेवल आपली थिंकिंग झाली पाहिजे, तरच आपण मार्केटमध्ये लॉंग टर्म सर्व्हाइव्ह होणार आहोत. नाहीतर आपण नेहमीसारखं कॅपिटल घेऊन येणार, मंथ एंडला सगळं लॉस करणार, पुन्हा मार्केटला 2-4 शिव्या देणार, शेअर मार्केट सट्टा आहे असं बोलणार आणि मार्केटमधनं बाहेर पडणार. सो या गोष्टी होता कामा नये. थोडंसं तुमच्या लर्निंग वरती फोकस करा. आता हे जे काही स्टॉक्स आहेत ह्याच्यावरती पुढे जाऊन अजून जास्त डिस्कशन करायचं आहे. डेली युट्यूबचे व्हिडिओज आहे अटेंड करा, बघा. तुम्हाला केव्हाही वेळ असेल व्हिडिओ बघण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्हाला यातनं नक्कीच काही ना काहीतरी शिकायला भेटेल. आणि तुम्हाला यातनं चांगल्या गोष्टी शिकायला भेटत असतील तर व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा. बिकॉज तुमच्या कमेंट्स बघून बाकीच्या सगळ्या रिटेलर्सला एक जास्त बेनिफिट मिळतो की त्यांना एक गोष्ट लक्षात येते की यामध्ये काहीतरी सिरियसनेस आहे. नाहीतर मार्केटमध्ये खूप कचरा पडलेला आहे, नको त्या गोष्टी लोक फॉलो करतायत. इंडिकेटर असून देत, ते बऱ्याचशा गोष्टी असून देत, पण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मार्केटमध्ये एक वेगळी दुनिया सुद्धा आहे जी की तुमच्यापासून लपवली जाते. आणि लपवली जाते म्हणण्यापेक्षा जे काही सो कॉल्ड तुमचे इन्फ्लुएन्सर्स आहेत, मोठे मोठे ट्रेडर्स आहेत, जे आधी स्वतःला इंडियन मार्केटचे ट्रेडर म्हणायचे, आता ते फॉरेक्स क्रिप्टोमध्ये फिरतायत, दुबईला गेले पुन्हा मागे पळून पळून आले. ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये चालत नाही. ट्रेडर्स हे असे नसतात मित्रांनो. जनरली काय आहे, ही रिअल फॅक्ट आहे. इथे जे तुम्हाला चार्ट वरती दिसतंय ना, हा रेडिंग्टनचा स्टॉक एवढा पडलेला आहे, असे असंख्य स्टॉक मार्केटमध्ये पळतात. हा स्टॉक ह्याच टायमिंगला का पकडला? हे काल पण पकडू शकलो असतो, काल तर व्हॉल्यूम नाहीये, काल बरेचशे रिटेलरनी इथे ट्रेड केलाय. मग आज का पकडला? कारण आज यामध्ये इन्स्टिट्यूशनल ऍक्टिव्हिटी होणार हे मला अगोदरच माहिती होतं. का माहित होतं, कसं माहित होतं? मार्केटचा डेटा, या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मी डिस्क्लोज करणार आहे हळूहळू. फक्त पेशन्सने या सगळ्या गोष्टी अटेंड करा. डेलीचा व्हॉट्सअप मेसेज रीड करा. मला खूप जणांचे मेसेजेस येत आहेत की तुमचा व्हॉट्सअपचा मेसेज बघून एक वेगळा कॉन्फिडन्स येतो, या सगळ्या फीडबॅक्स येत आहेत. सो तुम्ही सुद्धा आता थोडंसं ट्रेडिंगला सिरियसली घ्या. आणि तुम्हाला सुद्धा मार्केटमध्ये, इक्विटी मार्केटमध्ये चांगलं एज हे नक्की भेटून जाईल. ओके. सो थोड्या वेळाने ग्रुपला मी मेसेज टाकेनच, तो नंतर तुम्ही रीड करा शांतपणे. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर ह्याला लाईक देखील करा. आणि हो, अजून जर का आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडल्यास छान अशी कमेंट देखील नक्कीच करा. ओके मित्रांनो, चला आता आपण इथे थांबूया. आपण डिरेक्टली भेटूया आता उद्याच्या सेशन मध्ये. ओके. थँक्यू सो मच.